नमस्कार, मी रोहित पवार नुसताफिरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं कार्ला एकविरा देवीच्या इथून स्वागत करतो। सो आई एकविरेचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आणि तिथेच एक प्रॉपर्टी आहे 2 BHK विला, तो एक्सप्लोअर करतो आहे। सो जर एकविरा देवी मंदिराच्या इथून जवळच तुम्हाला काही विथ स्विमिंग पूल ऑप्शन हवा असेल तर तुमच्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन मला तरी वाटतो आहे। तो हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि व्हिडिओमध्ये आई एकविरेचं पण आपण दर्शन घेऊया। सो चला, मुंबई किंवा पुण्याहून तुम्ही लोणावळा स्टेशनला येऊ शकता आणि लोणावळ्याला येण्यासाठी बऱ्याचशा ट्रेन्स उपलब्ध आहेत आणि मी इथूनच व्हिडिओ सुरू करतो आहे कारण की या अगोदरची जी जर्नी आहे ती सेम ट्रेननी मी कवर केलेली, त्यामुळे मी पुन्हा तो रूट कवर नाही करत आहे। सो इथे बस ऑलरेडी लागलेल्या असतात, तिकीट कॉस्ट वगैरे विचारतो आणि सांगतो तुम्हाला। चला, बसने आपल्याला आहे ना कार्ला फाट्याला सोडले आहे। सो इथून आपल्याला चालत आपण जाऊ शकतो किंवा मग रिक्षाचा ऑप्शन असतो, शेअरिंग किंवा प्रायव्हेट। श्री क्षेत्र एकविरा देवस्थान आणि इथेच तुम्हाला आहे ना रिक्षा मिळतील ज्या तुम्हाला वर मंदिरापर्यंत सोडतील। ॲक्च्युली खाली पण सोडतात आणि वर पण सोडतात पार्किंगपर्यंत। सो त्याची कॉस्टिंग तुम्हाला 100 ते 150 रुपये लागते एका रिक्षाची। आणि आता आपला प्लॅन थोडासा वेगळा आहे, सो जसं व्हिडिओ तुम्ही बघाल तसं समजेलच। पण तुम्हाला जर तुम्ही येत आहे आणि तुम्हाला जर नाश्ता वगैरे करायचा असेल ना तर हे हॉटेल कार्ला गेट आहे, तिथे जेवण चांगलं मिळतं। आणि इथे समोरच आता मी नाश्ता केला तर समोर पण चांगले आहेत। मी सार्थक स्नॅक्स म्हणून आहे तिथे नाश्ता केला तर तो चांगला होता नाश्ता, तर म्हटलं तुम्हाला एक अपडेट म्हणून पण। जर तुम्ही एकविरा देवीचं दर्शनासाठी येत आहे आणि तुम्हाला स्टे हवा असेल तर तुमचं मेन रिक्वायरमेंट असते की तिथे स्विमिंग पूल असेल तर बेस्ट आहे। सो या विलाला इतका मोठा स्विमिंग पूल आहे आणि याच्यामध्ये आहे ना, हा बघा इथे आहे ना तुम्हाला बेबी पूलसुद्धा मिळतो लहान मुलांसाठी आणि हा तुम्हाला मोठा पूल एरिया आहे। सो जर तुमचा 15 जणांचा वगैरे ग्रुप असेल तर तुम्ही इथे मस्त एन्जॉय करू शकता। आपण या बाजूने एंटर केलं, हा लॉन एरिया आहे, त्याच्या बाजूला स्विमिंग पूल आहे, इथे सिटिंग स्पेस दिलं आहे। आता आपण आतमध्ये जाऊया। तर आतमध्ये इतका मोठा तुम्हाला हॉल मिळतो। सो इथे त्यांनी सोफा पण दिलेला आहे। याच्या मागे इथून तुम्हाला स्विमिंग पूलचा व्ह्यू मिळतो आणि या विंडोमधून डायरेक्ट माउंटन व्ह्यू, जो आपला आई एकविरा देवीचं जे डोंगर आहे ना, हा इथे मंदिर आहे या ह्याच्या मागे। सो डायरेक्ट इथून तो व्ह्यू आहे तुम्हाला आणि इथे TV आहे। मेन म्हणजे तुम्ही जेव्हा एकविरेला येता तेव्हा आपल्याला म्युझिक सिस्टीम लागते, तर इतका मोठा म्युझिक सिस्टीम आहे, ब्लूटूथ कनेक्टेड आहे, म्हणजे ब्लूटूथ कनेक्शन आहे प्रॉपर, हे बघा। सो हा झाला हॉल। इथून वर टॅरेस आहे, जर तुम्ही जास्त जणं येतात, मॅक्झिमम 20 जणं इथे राहू शकतात, तर त्यांच्यासाठी इथे गादी ठेवलेली आहे। समोरच जर जात आहे तुम्ही तिथे छोटंसं डायनिंग एरिया आहे, किचन आहे जे तुम्ही म्हणजे यूज करू शकता एक्स्ट्रा चार्जेस देऊन। त्याच्यानंतर या बाजूला आहे फ्रीज, सो हा फ्रीज पण तुम्ही यूज करू शकता। त्यानंतर मग इथे 2 बेडरूम्स आहेत, त्यातला हा एक आहे। सो हे बघा किती मोठा आहे। तर याच्यामध्ये तुम्हाला बेड आहे, AC आहे। सो AC तुम्ही बुक केलं तर AC तुम्हाला मिळेल आणि स्पेस बघा एकदा। इथे वॉशरूम जे आहेत ना ते कॉमन आहेत। सो वॉशरूम या बाजूला आहेत, इंडियन आहे आणि या साईडला वेस्टर्न आहे आणि इथेच गिझर दिलेला आहे आणि शॉवर वगैरे आहे। ती एक रूम आहे आणि ह्याच्याच बाजूला आत्ता इथे ही दुसरी रूम आहे। सो 2 BHK आहे, याच्यामध्ये पण सर्व ॲम्युनिटीज त्यांनी दिलेल्या आहेत। AC आहे, नीट आणि क्लीन रूम आहेत विथ तुम्हाला बाकी ज्या ॲम्युनिटीज लागतात त्या सर्व इथे मिळतील। फक्त इथे वॉशरूम जे आहेत ते तुम्हाला असे कॉमन वॉशरूम मिळतात आणि या साईडला आरसा पण आहे।
सो संध्याकाळचे 6 वाजलेत. विला जो आहे तो इथेच आहे, यश विला. यांचेच आहेत ना रूम्स पण आहेत, म्हणजे नॉर्मल जर तुम्हाला रूम हवे असतील तर त्या पण आहे, यश विला म्हणून. आपल्याला आत्ता एकविरा देवीचं दर्शन घ्यायला जायचं आहे. आता आपण काय केलं आहे की रिक्षा सांगितली, यांचीच रिक्षा आहे. सो आता आपण मंदिरात चाललेलो आहोत. काकाने आपल्याला सोडलेलं आहे इथे पार्किंग लॉटमध्ये. चला, ॲक्च्युली मी खालूनच येणार होतो, पण आता 6 वाजून गेले तर म्हटलं काळोख होईल, थोडंफार काय तुम्हाला दाखवता येईल ते पण नाही दिसणार, त्याच्यामुळे मग ऑटोने आलो. सो इथून काही जास्त नाही, 10 मिनटं 5-10 मिनटात आपण वर मंदिराजवळ पोचू. दर्शन झालेलं आहे. आता थोडंसं जाऊया पटपट, काळोख होतोय असं वाटते. पाऊस पण येईल, ॲक्च्युली खूप मोठा पाऊस येऊन गेला ऑलरेडी एकसर. रिसेंटली आहे ना इथे खूप पाणी आलेलं, इथलंच होतं वाटतं व्हिडिओ. आता पण पाऊस कमी आहे. इथे आता धबधबा होता आणि इथूनच थोड्याच वेळात मंदिर येईल. सो वर मंदिर दिसायला लागलं, ते दिसतंय ना तिथेच आहे मंदिर. म्हणजे अगदी 5 मिनटात आपण इथपर्यंत पोहोचलो. इथे जरा पाय सरकू शकतो. आता पाऊस कमी आहे, नाही तर इथे स्टेप्सवर पण पाणी असतं. नजारा बघा, भारी वाटतं. मला वाटतं जे काळ भैरव मंदिर आहे ना ते इथे आहे कुठेतरी. जर तुम्हाला कार्ला लेणी बघायची असतील ना तर हे जे रेट आहेत ते बघून घ्या. 25 रुपये आणि विदेशी पर्यटक असतील तर 300 रुपये. टायमिंग 9 ते 5. आता तर कोण नाही आहे, आपणच आहोत. आणि हा वॉटरफॉल सही. मला ॲक्च्युली असं दर्शन घ्यायला खूप आवडतं. पीसफुल वाईब असते, ना हल्लागुल्ला, एक शांत वातावरण आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हवा तेवढा वेळ तुम्ही दर्शन घेऊ शकता. सो आईचं मंदिर आपल्याला दिसतंय, आई माऊलीचा उदो उदो कार्ला लेणी. तर तुम्हाला इथे जायचं तर तिकीट आहे बघा. आणि हा आहे वॉटरफॉल, खूप भारी आहे. आता पावसामधून आज पाऊस कमी होता त्यामुळे शांत आहे जरा, नाहीतर मग याचं पण खूप रौद्ररूप त्या दिवशी पाहायला मिळालेलं. चला आता देवीचं दर्शन घेऊया. डायरेक्ट दर्शन, नाही तर तुम्हाला फिरून फिरून यावं लागतं. साडेसात झालेत. आतमध्ये आहे ना लकीली देवीचं दर्शन तर चांगलं झालंच, पण त्यासोबत आहे ना आरती पण मिळाली. आणि अगदी गाभाऱ्यातून
आज मी पहिल्यांदा आरती अटेंड केली, खूप भारी वाटतं. वीकडेमध्ये आलो आहे याचा बेनिफिट तर होतोच. सो हे बघा ऑलमोस्ट काळोख झालेलं आहे, 7:30 वाजता, पण एवढा उजेड. बाहेर जाऊन दाखवतो तुम्हाला, थांबा. चला, आईचं दर्शन चांगल्या पद्धतीने झालं आहे. आई माऊलीचा उदो उदो आणि पावसाचं पण आगमन झालेलं आहे. खूप सुंदर असा पाऊस पडतो आहे. पायऱ्यांनी खाली उतरलो आणि जाता जाता म्हटलं पायथा मंदिराचं पण दर्शन घ्यावं. आणि याच्या अगोदर मी जेव्हा पण आलो आहे ना, तेव्हा वेगळं मंदिर पाहायला मिळालेलं. मी खूप दिवसांनी आलो असं वाटतं मला, कारण की सगळं चेंज झाल्यासारखं वाटतं आहे. सो इथूनच तुम्ही दर्शन घ्या देवीचं. चला, आता पाऊस काय कंटिन्यूच आहे. आता इथून निघूया. चला, आता रिटर्न आलो आहे. सो आपण जो स्टे करतो आहे तो यश विलामध्ये करतो आहे. ऑलरेडी मी तुम्हाला सर्व डिटेल्स दाखवलेत. आता आतमध्ये जातो आणि तुम्हाला नाईट ॲम्बियन्स दाखवतो इथला. सो आता आतमध्ये हा आहे विला आणि या बाजूला आहे स्विमिंग पूल. हे बघा, मस्त नाईट ॲम्बियन्स आहे. पूलमध्ये बघा लाईट्स मस्त आहेत. वॉटरफॉल पण भारी वाटतं तिथं. आता पाऊस तर कंटिन्यू आहे, तर मी आता बाकीच्या ज्या डिटेल्स आहेत ना त्या तुम्हाला ना उद्या सकाळी देतो. आता उद्या सकाळीच तुम्हाला भेटतं. गुड मॉर्निंग. काल मस्त झोप झाली आणि इथूनच आत्ता मी मुंबईला निघणार आहे. तर जाताना पॅकेज डिटेल्स तुम्हाला सांगितलं नव्हतं. सो इथे जर तुम्हाला बुक करायचं असेल तर जी कॉस्ट आहे ती 8,000पासून सुरू होते. म्हणजेच की मिनिमम 8,000 रुपये चार्जेस आहेत. डिपेंड करतं, ग्रुप साईज जशी वाढेल तसे चार्जेस तुम्हाला कमी जास्त होऊ शकतात. पण कमी मला वाटतं होणार नाही, जास्तच होतील. ग्रुप साईजनुसार आहे. 2 BHKचा हा विला आहे. सीझननुसार तुमचे चार्जेस असतील ते तुम्हाला ते लोक फोन करून ते जर तुम्ही चार्जेस जे आहेत ते फोन करून विचारू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे विथ फूड पॅकेज नाही आहे. सो काल येताना मी चालत आलो, सो ऑन द वेज काहीतरी खाल्लं आणि येताना ट्रॅव्हलिंगमध्ये पण बरंचसं काही चटरपटर खाल्लेलं. त्याच्यामुळे काय मी असं स्पेशली फूडचं काही कवर नाही केलं, कारण आपलं बऱ्याचदा लोणावळ्यामध्ये येणं जाणं होतं. सो मेन माझं मोठं होतं की इथे व्हिजिट करणं आणि आईचं दर्शन घेणं, जे खूप सुंदर झालं दर्शन. आणि काल विशेष म्हणजे संध्याकाळी 7ची आरती आहे ती मला मिळाली. सो मी 6:30 वगैरे पोचलेलो, तर अर्धा तास तिथे थांबलो. चला, मग हा ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता किंवा व्हिडिओ कसा वाटला मला सांगा. सिम्पल व्हिडिओ होता, म्हणजे असं काही म्हणजे असं विशेष नव्हतं त्याच्यामध्ये. पण मेन हे होतं की आईचं दर्शन झालं आणि त्याच्याच बाजूला हा 1.5 किलोमीटर अंतरावर सुंदर विला आहे, यश विला. जर तुम्ही येत आहे तर नक्कीच इथे एक ऑप्शन म्हणून तुम्ही कन्सिडर करू शकता. व्हिडिओ खाली मी सर्व डिटेल्स दिलेले आहेत, तुम्ही त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि प्रॉपर्टी बुक करू शकता. यांचेच आहेत ना या बाजूला स्टे पण आहे. सो म्हणजे जर रूम बेसिसवर तुम्हाला काही पाहिजे असेल नॉर्मलवालं तर ते पण तुमच्याकडे ऑप्शन मिळून जाईल तुम्हाला. सो चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा, कारण की मी इथून आत्ता सकाळी निघालो आहे मुंबईच्या दिशेने बाय ट्रेन. आणि जाताना ऑन द वे लोणावळा घाट कवर करणार आहे आणि त्यानंतर कर्जतवरनं मग पनवेल आणि मग मुंबई अशी ती ट्रेनचं रूट आहे. सो तो रूट पण आपण एक्सप्लोअर करणार, तर तो व्हिडिओ पण नक्की बघा. चला, बाय बाय.